पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हर हर महादेव शंभो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा अर्थात श्री दत्तात्रेय जयंतीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे याही वर्षी नीरा नदीच्या पवित्र काठावर आपल्या सगळ्यांच्या भक्त सज्जनाच्या सहवासामध्ये या ठिकाणी आनंदाने मोठ्या समाधानाने दत्त जयंती साजरी होत आहे आणि त्यानिमित्ताने तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी प्रवचन सेवेचा लाभ माझ्यासारख्या प्रामाणाला मिळतो हे माझं मी परम भाग्य मानतो। कारण की कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक कायाचा हरित वाटी देवा। कुळामध्ये जर चांगलं काही जन्माला आलं तर ते कुळ टिकतं, कुळामध्ये जर काही चुकीचं जन्माला आलं तर ते कुळ बर्बाद होतं। काही कुळ चांगली असतात पण त्यांची पुढची पिढी टिकाऊ नसते, काहींची मागली पिढी टिकाऊ नसते तर पुढची पिढी चांगली असते। अशा पद्धतीने कुळाचा उद्धार करण्यासाठी आपल्या आईवडिलांचं नाव करण्यासाठी आपण आपला प्रपंच करत असतो आणि या ठिकाणी मोठ्या आनंदाने दरवर्षी या ठिकाणी दत्त जयंती साजरी केली जाते आणि अशा परमश्रेष्ठ पितृतुल्य असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या हस्ते त्यावेळेला कपाळाला मुक्का लावला जातो। त्यावेळेला मला वाटतं खरं तर कपाळाचं भाग्य समजलं जातं, कारण की माझं वय त्यांच्या वयापेक्षा निम्म्याने कमी आहे आणि त्यांनी मला हार घालणं म्हणजे माझे खऱ्या अर्थाने हारच म्हटली तरी चालेल। एवढं मोठं भाग्य हे माऊलींचं मला लाभलेलं आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण। वय किती? 82 वय पार केलं म्हणजे बघा अजून एक 18 वर्षे कमी आहेत आपल्याला। आपण शतक महोत्सव त्याचा मोठ्या समाधानाने साजरा करूया। तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण दत्त जयंती साजरी करतो। हे साधा सोपा सरळ तुम्हाला माहीत असलेला अभंग प्रवचनासाठी घेतो। 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, काके झोळी पुढे स्वान नित्य जानवीचे स्नान, माता शोभे जटा वार अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती पायी खडा वागर धरते, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार। माझा नमस्कार कोणाला? एक तुकाराम महाराज म्हणतात दिगंबराला माझा नमस्कार आहे। मी म्हणतो माझा नमस्कार कुणाला आहे? या धर्म मंडपामध्ये बसलेल्या तुमच्या संत सज्जनाच्या चरणावर माझा नमस्कार आहे। एक वेळ माझा नमस्कार दत्ताला नाही केला तरी चालेल, माझा नमस्कार भगवंताला नाही पोचला तरी चालेल, माझा नमस्कार महादेवापर्यंत नाही गेला तरी चालेल, माझा नमस्कार पंढरीनाथापर्यंत नाही पोचला तरी चालेल, पण ज्यांनी मला पंढरीनाथ दाखवलं त्या आईवडिलांना माझा नमस्कार असावा, म्हणजे तो नमस्कार दत्त महाराजांना जातो। देवाला नमस्कार करण्यापेक्षा देवासारखी श्रेष्ठ असणाऱ्या ज्येष्ठांना आईवडिलांना नमस्कार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात? 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत। 3 आपल्याला 3 माहिती, शिर म्हणजे डोके, 3 शिरे हात किती
झाले 6 हात. आता 3 शिरं कुठली? बघा साधी गोष्ट आहे. जुनी माणसं हिरवगार पान खात होती, पानाचा देठ जोडायचे आणि बारकाईने तुम्ही बघत नसता जुनाला अवताराच्या शिरा बघायच्या शिरा आणि ते पान युक्त करून त्यातल्या 3 शिरा काढायचे आणि आधी शिरा खायचे आणि मग ते पान खायचे. अर्थ कळला ना तुम्हाला? काय मी शिरा म्हणतो नाही, आता महाप्रसादाला असून तुम्हाला वेगळा ते शिरा म्हणतो. शिऱ्यामधला फरक होतो तुम्हाला. ते शिरा करा. 3 शिरे म्हणजे कळलं सकाळ दुपार संध्याकाळ. 3 झालं बालपण तरुणपण म्हातारपण. 3 झालं ब्रह्मा विष्णू आणि शंकर. 3 झालं आला कर्तव्य केलं मी आला. 3 शिरं कळली. 3 डोकी म्हणजे 3 विचाराची नाही, एकाच विचाराची 3 डोकी एकत्र येणं म्हणजे त्याला 3 शिर म्हणायचं. जुन्या भाषेत त्याला तिकाटणं म्हणायचं. तिकाट. आणि बरेच वेळेला आपल्या अंगावर उतारा टाकून तिथंच उतारा टाकला जायचा. ते तिकाटणं आता बंद झालंय. आता चौकोनी चौकोला पण तिकाटणं कळलं तुम्हाला? 3 दिशेला रस्ते जातात, पण रस्त्याला जर नीट लागला तर आपल्याला रस्ता सापडतो. वाट सुद्धा वाट बघणाऱ्याची वाट लावते. आता ही वाट लावते आपल्याला बघितलं असं पहिलं बरं होतं. देव लांब होता, आता किती देव जवळ यायला लागलाय, रस्ता किती मोठा लागलाय मला कळतच नाही. आणि या रस्त्याने जर तुम्ही डोकं नीट ठेवून नाही गेला शेजारीच लगेच कार्यक्रम. लांब जायचं नाही तुम्हाला. म्हणजे 3 शिरं कळलं का? एक मस्त पण 3 विचाराचं. म्हणजे घरात जर 3 डोकी असली नवरा बायकोची पोराची तर ती एक विचाराची असावं. त्याला मला 3 असते. तुमच्या आहेत काही एक विचाराची 2 डोकी. आता एक विचार नाही. सकाळी बोललो तर दुपारी तुम्ही म्हणताय मी असं बोललोच नव्हतो आणि संध्याकाळी म्हणतो मला असं बोलायचंच नव्हतं. ही 3 तोंड. काय 3 तोंडाचा आहे का? एक मुखी असावं. पहिले बघा आळा घ्यायची. आळा अख्खी वैरण असायची चिपाड ना चिपाड, पण त्याला 3च चिपाड घ्यायची त्याचा आळा घ्यायचा. आळा म्हणजे तुम्हाला आळा म्हणजे तो आळा असायचा. आळा बांधायचा बी असतो आणि जाताना तोडायचा बी असतो आळा. आता नाही राहिलं ते. आता नवीनच निघाले रेडीमेडच ते स्टीलचं येते गोष्टी. एवढी पेटी त्याच्यावर टाकलेलं तर उचलला. आळा कळला तुम्हाला? चिरपाडाच असायची पहिले. 3 शिरे कळलं म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. मी आता बोलतो ते वर्तमान काळामध्ये, ऐकताय तुम्ही वर्तमान काळामध्ये, कालचं घडलेलं भूतकाळामध्ये आणि उद्या घडणारं भविष्य काळाचं. देव तेच सांगतात दत्त महाराज. 3 शिर म्हणजे 3